कपात करणार आहे। त्यामुळे ज्यांना कुठलीही कर्जाची सुविधा घ्यायची त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल। रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सलग 2 वेळा कपात केली आहे। त्यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जधारकांना फायदा झाला आहे। अशात पुन्हा गृहकर्जदारांना आणखी आनंदाची बातमी मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक 4, 5 आणि 6 जूनला होणार असून या बैठकीत आणखी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे। रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये सलग 2 वेळा रेपो दरात कपात केली होती। त्यामुळे रेपो रेट 6.50 वरून आता 6% आला आहे। याचा फायदा गृहकर्जदारांना झाला आहे। आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक 4, 5 आणि 6 जूनला होणार असून या बैठकीत आणखी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा अंदाज अर्थतज्ज्ञांचा आहे। अर्थतज्ज्ञांनुसार जर रिझर्व्ह बँकेने पतधोरण समिती बैठकीत रेपो दरात पुन्हा कपात केली तर रेपो दर 5.75% येईल। एकूणच रिझर्व्ह बँकेकडून जेव्हा रेपो दर कमी केला जातो तेव्हा गृहकर्ज आणि वाहन कर्जधारकांना फायदा होतो। बँकांकडून गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात कपात केली जाते। याचा फायदा नव्याने कर्ज घेणाऱ्यांना होतो किंवा ज्यांनी कर्ज रेपो दराप्रमाणे बदलणाऱ्या व्याजदरावर घेतले आहे त्यांना देखील याचा फायदा होतो।